वारंवार गुन्हे करते आणि त्यांना स्वतःलाच वाचवते. बर. आणखी एक आता एक मोठी बातमी येते ती म्हणजे अशी की ती अंजली दमानियांसंदर्भातली आहे. महायुती सरकारनं मित्रसंस्थेच्या मानद सल्लागारपदी अनिश दमानियांची नेमणूक केली. आता अनिश दमानिया हे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांचे पती आहेत आणि दमानियांच्या याच नेमणुकीवरून सध्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी निशाणा साधलाय. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. आतापर्यंत तुम्ही विरोधकांवर असेल, सत्ताधाऱ्यांवरती असेल, टीकेची झोड उठवली होती आणि आता सुद्धा तुमचे पती अनिश दमानियांची नेमणूक मित्रस या संस्थेच्या सल्लागारपदी सरकारनं केलेली आहे आणि रोहित पवारांनी आरोप केलेला आहे. आपण कसं पाहता या आरोपांकडे? नाही, आधी मला या ट्विट बद्दल खरंच माहित नव्हतं. मला काही पत्रकारांचे फोन आले सांगायला की तुमच्यावर त्यांनी खोचक ट्विट केलंय. खरं तर मी ते ट्विट वाचलं आणि त्याच्यात ते म्हणतात तुम्हाला शुभेच्छा, तुमचं अभिनंदन, तुम्ही सामाजिक काम करता, ते आर्थिक बाबतीत आता सरकारला मदत करणार आहे अमुक त्याबद्दल. आणि त्याच्यात त्यांनी हेही म्हटलं की ते मानद सल्लागार आहेत. आता कुठल्याही व्यक्तीला ज्याला बुद्धी असेल अशा व्यक्तीला कळेल की मानद सल्लागार टू वन संस्था विच इज फॉर द प्रोग्रेस ऑफ द स्टेट याच्यात काय आहे? म्हणजे त्यांना काही मानधन मिळणार आहे, बंगला मिळणार आहे, गाडी मिळणार आहे, माझ्या घरी भ्रष्टाचाराचा पैसा येणार आहे, किंवा माझा लढा सरकार विरुद्ध जो असेल, त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जो असेल तो थांबणार आहे. म्हणजे याच्यात मला तर आधी त्याच्यात मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळं म्हटलं, पण ज्या पद्धतीने लोकांनी टीका केली ना, मला एवढा संताप झाला काल, एवढा संताप झाला, राग आला या गोष्टीचा की मग 13 वर्ष जीव तोड जी मी मेहनत घेतली ती कशासाठी घेतली? किंवा माझा नवरा, त्याच्या 5 डिग्रीज आहेत फायनान्स मध्ये, आणि म्हणून त्यांनी जेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये, खरं हा सगळा सिक्वेन्स लोकांना समजून घेणं गरजेचं आहे. मार्च महिन्यात त्याला त्याच्या ऑफिसमध्ये तो एमडी आणि सीईओ होता. त्याला एमडी आणि सीईओ वरचं पद म्हणून मार्च महिन्यात सगळ्यांनाच माहिती अप्रेझल्स होतात, त्याला ग्लोबल हेड फॉर ग्रुप रिलेशनशिप केलं गेलं. ग्रुप रिलेशनशिप म्हणजे जेएम फायनान्शियल्सला तो रिप्रेझेंट करून सगळ्या कॉर्पोरेट सगळ्या यंत्रणांमध्ये तो भेटतात. म्हणून तो भेटायला जेव्हा पियुष गोयलना जेएमचा एमडी म्हणून गेला, तेव्हा फिक्की नावाची संस्था आहे, फिक्की, तर ती फिक्की इज इन फॉर चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. तर त्याच्या संस्थेवर त्यांच्या ऑफिसचे 2 लोक ऑलरेडी होते. हा जाणारा 3रा व्यक्ती होता. तर त्याला जेव्हा त्याच्यात इन्व्हिटेशन आलं, त्यांनी ते साईन केलं आणि त्याच्यात तो फिक्कीमध्ये अगदी जुलै महिन्यात गेला. हे ट्विट पियुष गोयलनी स्वतः केलं होतं. आता अंजली इज फडतूस. अनिश दमानिया इतका सुपर इंटेलिजंट माणूस आहे, इतका सुपर इंटेलिजंट आहे. त्याला म्हणजे लोकांना कळण्यासाठी सांगते, 5 डिग्रीज आहेत फायनान्समध्ये, सीए, सीएस, कॉस्ट अकाउंटन्सी, सीएफए आणि बीकॉम. सीएच्या परीक्षेला आणि सीएसच्या परीक्षेला, इंटरला आणि फायनलला रँकर होता इंडियामध्ये. आणि त्याच्या बुद्धीवर डायरेक्टर पदापासून आतापर्यंत ग्रुप हेड किंवा ग्रुप रिलेशनशिप जे सांभाळायला लागला, ते काय माझ्यामुळे नव्हतं. फिकीची मेंबरशिप मिळाली, माझ्यामुळे नव्हती. आणि फिकी नंतर त्याला जेव्हा मित्रामध्ये इन्व्हिटेशन आलं, तेव्हा मी ओनली ऍडवायझरी रोल, ऑनररी ऍडवायझर. तर मला असं वाटतं त्याच्यासारख्या प्रत्येक सुशिक्षित माणसाने अशी ऍडवायझरी रोल घेऊन या आताची जी 9 लाख कोटीची जे देणं झालंय ना स्टेटवर, ते कसं कमी करता येईल याच्यावर बुद्धिमान लोकांची गरज आहे. रोहित पवार आणि मिटकरी सारख्या लोकांची गरज नाहीये. पण संताप झाला माझा काल हे सगळं वाचून. मला चीड आली की मी काय करते, तो काय करतोय, आम्ही त्याच्यात नफा मिळवतोय का? पण अंजलीजी, आता अस्वस्थ झाले मी. बोला बोला बोला. नाही, आपण बोला, आपण काय म्हणताय? तुमची चिडचिड होणं, तुमचा राग हा स्वाभाविक आहे. पण आता जर रोहित पवारांनी जे काही ट्विट केलेलं आहे, या ट्विटला जे तुम्ही आता आमच्या समोर जे काही म्हणणं मांडलेलं होतं, या ट्विटला तुम्ही काय उत्तर देणार आता?
आधी काल मी त्यांना सभ्य भाषेत ट्विट दिलं. खरं तर ते सभ्य भाषेच्या पात्रतेचे तरी आहेत का? त्यांचं पवार आडनाव नसतं तर रोहित पवारांची स्वतःचं कर्तृत्व काय आहे? काय आहे त्यांचं कर्तृत्व? त्या मिटकरींनी जर आतापर्यंत पुढे मागे अजित पवारांच्या केलं नसतं, किंवा अजित पवारांची काय पात्रता होती जर शरद पवार नसते तर? काही लोक आहेत. आणि म्हणून असं कधी कधी वाटतं म्हणावं असं की या लोकांना, आपल्या जनतेला असेच पॉलिटिशियन्स बरे. कारण त्यांना बुद्धिमान लोक जर असतील ना तर हे जे फालतूपणा हे जी माणसं करतात. आता माझा संबंध काय होता त्याच्यात? पण एका पत्रकारांनी एक बातमी केली आणि ती बातमी त्या रोहित पवारांनी ट्विट केली की अंजली दमानियांच्या पतींना उच्च पदावर घेतलं गेलं. कुठलं उच्च पद आहे ते? ही इज अन ऍडवायझर. त्याच्यात कुठलंही रेम्युनरेशन नाहीये, झिरो आहे. उलट घरून आम्ही आमच्या घरातला, मी जेव्हा लढते घरचा पैसा खर्च करते, तो जेव्हा आता तिथे जाईल तो स्वतःचा पैसा खर्च करेल. ऍडवायझरी ऑनररी रोल आहे तो. आणि का? ओनली टू गिव्ह डायरेक्शन, ओनली टू गिव्ह अ डायरेक्शन इन टर्म्स ऑफ इंडस्ट्रीज, इन टर्म्स ऑफ कॅपिटल मार्केट. माझं तर खरंच म्हणजे काय बोलावं मला सुचत नव्हतं. जुलै महिन्यापासून हे सगळं चाललं होतं. तो फिकीच्या हेड म्हणून होता. खरं तर मी एवढी चिडचिड करण्याची पण गरज नाहीये, पण मला राग आला की आपण इतकं मन लावून लढतो, मन लावून. आणि आतापर्यंत तुम्ही मला सांगा, तुमची बायको जर अशी माझ्यासारखी लढली तर तुम्ही लढू द्याल का? पण माझ्या नवऱ्याने मला कधी थांबवलं नव्हतं, माझ्या सासू सासऱ्यांनी मला कधी थांबवलं नव्हतं. आणि आता त्याच्या प्रोग्रेसला मी थांबू? प्रोग्रेस नाहीच आहे, तो तर कॉन्ट्रीब्युट करतोय, कॉन्ट्रीब्युट फुकट. आणि हे रोहित पवार आम्हाला अक्कल शिकवणार, तो मिटकरी आम्हाला अक्कल शिकवणार. म्हणजे म्हणू नये या राजकारण्यांची ना खरं बूट पुसायची लायकी नसते, पण ते सगळे त्यांच्या खानदानामुळे आणि सगळ्यांची जी भांडणं लावतात ना वेगवेगळ्या समाजाची, म्हणून ते आजपर्यंत तिथे पोचलेत. खरंय. पण फॅक्ट इज दॅट लढणं खूप कठीण असतं, खूप म्हणजे खूप. माझ्या परिवारावर, माझ्यावर किती किती त्रास, किती छळ दिला, तरी पण मी व्यवस्थित आणि अतिशय, कोणी म्हणावं महाराष्ट्रात की मी प्रामाणिकपणे लढत नाहीये. पण अंजलीजी, आता या सगळ्या प्रकरणानंतर तुमची लढाई अजून तीव्र होणार आहे की या लढाईचं वेगळं स्वरूप आता आम्हाला पाहायला मिळेल? कसलं वेगळं स्वरूप पाहायला मिळेल? अजून आक्रमकता तुम्ही याच्यामध्ये जे 13 वर्ष मला बघताय, जेव्हा मी पहिलं लढले आमच्या जमिनींवर त्यांनी काढलं, त्यातनं मी लढले. खडसेंनी इतका छळ केला, 39 डिफेमेशन केसेस, 4 FIR, मग दाऊदचा फोन, रवी पुजारीचा फोन, लढतच आलो ना, कधी थांबलो? आणि असले या कोण जे फडतूस लोक आहेत यांच्यामुळे आम्ही लढणं थांबवणार आहे? खरंय. तुम्ही मला सांगा, बेस्ट फ्रेंड असलेल्या त्या फडणवीसांचे बेस्ट फ्रेंड होते धनंजय मुंडे, त्यांच्या विरुद्ध टोकाची लढले मी. खडसे ज्यांनी मला छळलं, त्यांच्या जावयावर जेव्हा आरोप झाले, पहिली मी व्यक्ती होती बोलणारे की हे राजकारण आहे म्हणून, हे त्यांना फ्रेम केलं गेलंय म्हणून. या सगळ्या गोष्टी म्हणजे, आणि आता कसं आहे माहितीये, लोकांना ना या कॉन्स्पिरसी थिअरीची सवय झाली. आणि जर ते या दिशेने विचार पण करत असतील तर हे माझं फेल्युअर आहे.